नमस्कार. आज आपण बोलणार आहोत उपनिषदांबद्दल. तर ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे? वैदिक साहित्यातील उपनिषदांचं स्थान काय आहे ते पाहणार. उपनिषद म्हणजे काय? त्याच्यामध्ये कोणत्या विषयांचा विचार केलेला आहे? महत्वाची उपनिषद कोणती आहेत? आणि त्याचबरोबर उपनिषदातल्या काही कथा आणि त्याचं तत्वज्ञान, त्याच्यातली महावाक्य यांचा एक आपण ओझरता आढावा घेणार आहोत. हे सगळं ऐकताना लक्षात येईल की हे उपनिषदकार जे आहेत हे ऋषी आहेत, त्यांना ऋषी म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये सगळ्या वर्णाचे ऋषी आहेत. ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, बालक आहेत आणि वृद्ध पण आहेत. तर समाजातील प्रत्येक घटकातले लोक आहेत ज्यांनी उपनिषद निर्माण केलेली. आणि हे सगळे गुरु शिष्य आहेत. शिष्याने प्रश्न विचारावा आणि गुरूंनी त्याची उत्तरं द्यावी, किंवा गुरूंनी प्रश्न विचारत विचारत शिष्याला स्वतःचा स्वतः शोध करायला लावावा. अशा प्रकारची ही उपनिषदांची रचना आहे. संवादात्मक आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला अजून एक लक्षात येईल की भारतीय परंपरा जी आहे, भारतीय आध्यात्मिक परंपरा जी आहे, ती परंपरा प्रश्न विचारण्याची आहे. मुकाट्यानं जे सांगितलंय ते ऐकायची अशी परंपरा नाहीये. जे ऐकलंय ते जर पटलं नाही तर त्याविषयी प्रश्न विचारायचे, कळलं नाही तर प्रश्न विचारायचे. अगदी आपल्याला गीतेमध्ये सुद्धा दिसतं की कृष्ण सांगतो परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारून तुम्ही गुरुकडून विद्या ग्रहण करा. तर सुरुवातीला आपण पाहूया की उपनिषदाचं वैदिक साहित्यामध्ये स्थान काय आहे. वैदिक साहित्याचे 4 भाग होतात: संहिता आणि ब्राह्मण, आणि आरण्यक आणि उपनिषद. संहिता म्हणजे वैदिक साहित्यातील मंत्र, आणि ब्राह्मण ग्रंथ म्हणजे त्या मंत्राचा विस्तार करून सांगितलेला. तर संहिता आणि ब्राह्मण हे आहेत त्यांचा भर कर्मावरती आहे, म्हणून यांना कर्मकांड असंही म्हटलं जातं. तर आरण्यक आणि उपनिषद जे आहेत त्यांचा भर ज्ञानावरती आहे. वेदांमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान काय आहे ह्याचा विचार करणारे जे ग्रंथ आहेत ते आरण्यक आणि उपनिषद, आणि म्हणून ह्या दोन्हीला ज्ञानकांड असंही म्हटले. वैदिक साहित्यात उपनिषद अगदी शेवटी येतात, अंताला येतात, म्हणून उपनिषदांना वेदांत असंही म्हटले. क्रोनॉलॉजिकली शेवटी येतात म्हणून वेदांत, आणि ती वेदांची शेवटची स्टेज आहे म्हणूनही वेदांत. शेवटची स्टेज म्हणजे कशी की आपण समजा एखादं बी पेरलं की त्याला त्याचं रोप होतं, त्याचं झाड होतं, त्याला फुलं येतात, सुगंध येतो, त्याचं फळ होतं. तर ते जे फळ आहे हे त्या झाडाचं अंतिम स्टेज आहे, की झाडाचं आपण मूळ खाऊ शकणार नाही, त्याची पानं खाऊ शकणार नाही, पण जे खाऊ शकतो ते म्हणजे ते फळ आहे. ते गोड आहे, रसपूर्ण आहे, आणि त्याच्यामध्ये बी आहे. पुन्हा नवीन वृक्ष तयार करायची त्याच्यामध्ये क्षमता आहे. म्हणून वृक्षाचा जसा अंतिम भाग, अंतिम स्टेज म्हणजे फळ आहे, तसं वेदांचं गोड रसाळ फळ म्हणजे उपनिषद आहे. ही उपनिषदांचा जो काळ आहे तो भारतीय तत्वज्ञानामधला एक अत्यंत उच्च असा काळ आहे. आणि हा उपनिषद जे आहे ते म्हणजे एक ऍडव्हान्स स्टडी असं आपण समजू शकतो. वेद कसे आहेत की संथा घ्यायची, एक वर्ग आहे आणि एका वर्गामध्ये अनेक मुलं आहेत आणि एक त्यांचे अध्यापक आहेत, ते त्यांना शिकवतात. तर वेद शिकणं हे अशा प्रकारचं क्लासरूम टीचिंग आहे. पण उपनिषद जे आहे ते उपनिषद म्हणजे रिसर्च असल्यासारखं आहे, PhDचं केल्यासारखं आहे, की तिथे एक गुरु एक शिष्य, गुरुच्या पायाशी बसून शिकायचंय. तर म्हणून ह्याचं नाव उपनिषद, गुरूंच्या पायाशी बसून शिकायचंय. आणि आदि शंकराचार्य म्हणतात की उपनिषद म्हणजे काय आहे तर आत्मविद्या आहे. आत्म म्हणजे स्वतःची, स्वतःला जाणण्याची विद्या जी आहे ती उपनिषदात आहे. म्हणून ते
उपनिषदांना म्हणतात की उपनिषदांमध्ये आत्मविद्या सांगितलेली आहे. तर उपनिषद अनेक आहेत, 200हून अधिक उपनिषद आहेत. पण शंकराचार्यांनी ज्या 10 उपनिषदांवरती भाष्य केलं आहे, त्या 10 उपनिषदांना महत्वाचे उपनिषद समजले जातात आणि त्यांचं नावच आहे दशोपनिषद. हे उपनिषद आहेत ईशकेन कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तित्तरी, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक. तर हे असे 10 उपनिषद जे आहे ते महत्वाचे आहेत. बाकी कुठले उपनिषद आहेत? तर एक गर्भोपनिषद आहे, ज्याच्यामध्ये लहान बालकाची गर्भामध्ये कशी वाढ होते याविषयी विचार केलेला आहे. रसोपनिषद आहे, तो रसायनशास्त्रावरती आहे. त्यानंतर धार्मिक एक कॅटेगरायझेशन पण केलेलं आहे उपनिषदांचं, की देवीची उपनिषद आहेत, त्यांना शाक्त उपनिषद म्हटलंय. विष्णूची वैष्णव आहेत, शैव उपनिषद आहेत. 2 अगदी विशेष उपनिषद आहेत. त्याच्यातलं एक आहे अल्लोपनिषद. हे अल्लावरती लिहिलेलं उपनिषद आहे. नंतरच्या काळात लिहिलेली आहेत ही उपनिषद. आणि अजून एक आहे ते शैलोपनिषद. हे शैलोपनिषद म्हणजे येशू ख्रिस्तांना जे दिलेलं एक प्रवचन आहे, त्या प्रवचनावरती लिहिलेलं हे उपनिषद आहे. तर अशी खूप व्हरायटी आपल्याला उपनिषदांमध्ये पाहायला मिळते. आपण पाहणार आहोत ती फक्त महत्वाची 10 उपनिषद आणि त्याच्यामध्ये कोणत्या विषयांचा विचार केलाय? तर ब्रह्म म्हणजे काय, आत्मा काय आहे, माया काय आहे, कर्म, मोक्ष या विषयांचा विचार केलेला आहे. मोक्ष कसा मिळवायचा आहे या विषयांचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. प्रत्येक उपनिषद जे आहे त्याच्या सुरुवातीला एक शांतीपाठ येतो. हा शांतीपाठ अनेक ह्याच्यातले शांतीपाठ आपल्याला माहितीतले आहेत. जसे भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येत माक्षभिर्यजत्राः. हा अथर्व शीर्षामध्ये पण हा शांतीपाठ येतो. तर हा शांतीपाठ असं सांगतो की म्हणजे कुठल्याही उपनिषदाची सुरुवात करताना इथे देवाला प्रार्थना केली आहे की मला चांगलं ऐकायला येऊ दे, मला चांगली दृष्टी असू दे, माझ्या मनात चांगले विचार येऊ देत. किंवा आणखीन एक शांतीपाठ जो आहे तो आहे स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या देवतांकडून स्वास्थ्य मागितलेलं आहे. त्यानंतर एक अतिशय सुंदर शांतीपाठ जो आहे तो आहे ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे. तर ह्या पाठामध्ये हा पाठ शांतीपाठ जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी आणि गुरूंसाठी आहे. विद्यार्थ्यांनी आणि गुरूंनी एकत्र म्हणायचं आहे आणि त्यामध्ये ते दोघं मिळून काय म्हणतात की आम्ही सगळे मिळून म्हणजे गुरु शिष्य आणि अनेक शिष्य, तर आम्ही सगळे मिळून एकत्र अभ्यास करू, एकमेकांना सपोर्ट करू, आम्ही पराक्रम गाजवू. आता हा पराक्रम म्हणजे रणांगणातला पराक्रम नाहीये, पण हा पराक्रम आहे अभ्यासातला आहे, रिसर्च मधला आहे. आम्ही एकमेकांना सपोर्ट करू, आम्ही पराक्रम गाजवू, आमचं तेज आमच्या अभ्यासाला तेज प्राप्त होऊ दे आणि आम्ही एकमेकांचा द्वेष कधीही न करू. अशा प्रकारची ह्या प्रार्थनेनं रोजचा अभ्यास सुरू होतोय. किंवा बृहदारण्यकातली हा शांतीपाठ आहे ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. किंवा तैत्तरीय मधला हा शांतीपाठ आहे शन्नो मित्रः शन्नो वरुणः. आणि या सगळ्यानंतर येणारी जी प्रार्थना आहे ती आहे ओम शांती शांती शांती. कुठल्याही शांतीपाठानंतर म्हटली जाणारी ही प्रार्थना की सगळीकडे शांतता बसू दे, माझ्या अंतरात शांतता असू दे, आजूबाजूच्या परिसरामध्ये शांतता असू दे आणि वैश्विक लेव्हलला तिथेही शांतता असू दे. तर अशा प्रकारे प्रार्थना करून उपनिषदांच्या अभ्यासाला सुरुवात होते. तर आपण 10 उपनिषद बघणार आहोत. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं उपनिषद जे आहे ते आहे ईशावास्य उपनिषद. याचं नाव ईशावास्य ह्याच्यासाठी आहे की ह्या उपनिषदाचा पहिला शब्द आहे ईशावास्य.
अगदी छोटस उपनिषद आहे, 18 मंत्र आहेत ह्याच्यामध्ये फक्त. आणि ह्या उपनिषदाबद्दल महात्मा गांधी म्हटलेले आहेत की सगळं जगातलं सगळं साहित्य संपलं आणि फक्त ईशावास्य उपनिषद जरी उरलं तरीही ते उपनिषद मानवाला तारून नेईल. ईशावास्य उपनिषदातला पहिला मंत्र जरी वाचला तरीही तो मनुष्याला तारून नेण्यासारखा आहे, मानव जातीला तारून नेणारा असा आहे. तर ह्याच्यातले आपण एक दोन मंत्र बघूया ईशावास्य मधले. पहिला मंत्र आहे ईशावास्यम इदम सर्व. अगदी ही पहिलं पद आहे, दोनच शब्द, आणि ह्यामध्ये सांगितलेलं आहे की इथे जे काही सगळं दिसतंय ह्या सगळ्यामध्ये ईश्वराचा वास आहे. माझ्यामध्ये ईश्वराचा वास आहे, तुमच्यामध्ये ईश्वराचा वास आहे, इथे जे कोण दिसतात या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचा वास आहे. फक्त मानवांमध्ये नाही तर प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, झाडांमध्ये ईश्वराचा वास आहे. आणि फक्त लिव्हिंग बिंग्स मध्ये नाही तर नॉन लिव्हिंग ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वराचा वास आहे. म्हणजे पृथ्वी, वायू, आकाश ह्या सगळ्यामध्ये सुद्धा ईश्वराचा वास आहे. हे इतकं महत्वाचं तत्वज्ञान आहे की जेव्हा मला असं कळतं की माझ्यामध्ये ईश्वर आहे, हा अनुभव यायला पाहिजे, नुसतं कळून उपयोग नाही अर्थात, पण जेव्हा हे कळायला लागतं तेव्हा आपण स्वतः कसे वागू, किती फरक पडेल आपल्या वागण्यामध्ये, कुठे भीती वाटेल का, किती निर्भयपणा येईल. किंवा जेव्हा असं लक्षात येईल की फक्त माझ्यामध्ये नाही तर इतरांच्या मध्येही ईश्वराचा वास आहे, तेव्हा माझं इतरांशी जे वागणं आहे ते सुद्धा बदलणार आहे. जेव्हा मला असं कळतंय की पृथ्वीमध्ये सुद्धा ईश्वर आहे तेव्हा मी कचरा टाकताना 10 वेळा विचार करीन की हे टाकणं बरोबर आहे का. तर केवळ ह्या 2 शब्दांमध्ये फार मोठं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन हे ऋषी म्हणतात की ह्या जगामध्ये तुम्ही जे राहताय तर तुम्हाला सगळ्याचा भोग घ्यायला पाहिजे, तर आनंदानं सगळा भोग घ्या, पण किती, तर गरजेपुरता. की ह्या जगातनच आपल्याला अन्न घ्यायचंय, वस्त्र घ्यायचंय, निवारा घ्यायचाय, पण हे किती घ्यायचं, तर अगदी गरजेपुरतं. आणि आपण जे काय घेऊ त्याच्या बदल्यात काहीतरी द्यायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे. आणि ह्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की दुसऱ्याची वस्तू, दुसऱ्याचं धन त्याच्याकडून घेण्याची इच्छा बाळगू नकोस, दुसऱ्याकडनं काहीही चोरू नकोस. तर हे अगदी सरळ आहे की चोरी करू नको. तर ते चोरी करू नको म्हणजे इतकं छोटं नाहीये ते. त्याच्यामध्ये हे येतं की दुसऱ्याचं धन चोरू नको, दुसऱ्याचे प्राणी चोरू नको, दुसऱ्याचं ज्ञान चोरू नको, किंवा इथे दुसरा जो आहे तो मनुष्यच असायला पाहिजे असं नाही. निसर्गाकडून सुद्धा काही चोरू नको, प्राण्याकडून सुद्धा काही चोरू नको. हा ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र आहे. अतिशय म्हणजे फक्त ह्या एका मंत्रावरती तासभर बोलू शकतो इतका त्याच्यामध्ये अर्थ आहे. दुसरा मंत्र सुद्धा याच्यामधला फार सुंदर आहे. ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्यानं एक अत्यंत घट्ट इच्छा मनामध्ये धरली पाहिजे. आणि ती इच्छा काय आहे की मी 100 वर्ष कर्म करत जगीन. साधं नाही, कर्म करत जगीन. कसं कर्म करीन, तर जे समाजाला उपयोगी असेल असं कर्म करीन, समाजासाठी हितकारक असेल असं कर्म करीन. आणि म्हणजे मला 100 वर्ष जगायचंय, पण ते 100 वर्ष मला लुळं पांगळ होऊन अंगात शक्ती नाही असं नाही जगायचंय, अंगात शक्ती पाहिजे. तर त्याच्यासाठी पण जे काय करायला लागेल ते मी करणार. शरीर मन स्वस्थ ठेवणार आणि कर्म करत राहणार. आणि हा कर्म कसं करणार की जरी मी त्याच्यामध्ये दुसऱ्यांवरती उपकार करत असलो तरीही मी त्याच्यामध्ये
लिप्त होणार नाही. कर्माच्या फलाचा त्याग करून मी कर्म करत जगणार, अशी इच्छा प्रत्येकानं मनात बाळगली पाहिजे. उपनिषदांमध्ये जे तत्वज्ञान सांगितलंय ते निवृत्तीपर सांगितलेलं नाहीये. संन्यास घ्या, तुमच्या जबाबदाऱ्या सोडून द्या, हिमालयात जाऊन राहा असं सांगितलेलं नाहीये. जबाबदाऱ्या पाळा, स्वतःच्या जबाबदाऱ्या तर पाळाच, पण त्याच्याही शिवाय पुढे जाऊन समाजासाठी उपयुक्त असेल असं काम तुम्ही करा. फक्त मी, माझी मुलं, माझी फॅमिली ह्याच्या पलीकडेही जाऊन तुम्ही जगा आणि आनंदानं जगा, असं ईशावास्य उपनिषदानं सांगितलेलं आहे. त्यानंतरचं महत्वाचं उपनिषद आहे केनोपनिषद. आता पुन्हा याचं नाव केन कशासाठी आहे, तर ह्या उपनिषदाचा जो विषय आहे तो विषय असा आहे की कोणी किंवा कोणाच्या प्रेरणेनं नेत्र पाहतात, कोणाच्या प्रेरणेनं मन चिंतन करतं, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेत आणि त्याच्यावरती चिंतन केलेलं आहे, त्याची उत्तरं दिलेली आहेत. म्हणून ह्या उपनिषदाचं नाव केन. केन म्हणजे कोण. आणि इथे जे विचारलेले प्रश्न आहेत ते फार गहन प्रश्न आहेत की आता नेत्र कोणाच्या प्रेरणेनं पाहतात. हा प्रश्न किती मजेदार वाटतो ना. आपल्याला असं वाटतं की आपले नेत्र पाहतात, मी डोळ्यांनी पाहतो, मी प्रत्यक्ष पाहिलंय असं आपण बोलतो. तर खरंच डोळ्यांनी पाहतो का? डोळे पाहतात का खरंच? कारण डोळे तर इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्याच्यामधून सिग्नल्स जातात ब्रेन मध्ये आणि तिथे त्याचं अनालिसिस होतं आणि मग आपल्याला काय ते चित्र आहे ते दिसतं. मग खरंच नेत्र पाहतात का? का नेत्राच्या मागे अजून काही शक्ती आहे? या नेत्रांचा नेत्र कोण आहे? किंवा तसंच कानांबद्दल आपण म्हणतो मी कानानं ऐकलं, पण खरंच कान ऐकत असतात का? का कान फक्त सिग्नल रिसीव्ह करतात आणि त्याच्यानंतर खरं ऐकणं जे आहे ते कोणतरी वेगळं करतंय? कानांचा कान कोण आहे? डोळ्यांचा डोळा कोण आहे? मनाचं मन कोण आहे? अशा प्रकारचे प्रश्न या उपनिषदांमध्ये विचारले. आणि सगळ्यात शेवटी हे उपनिषद सांगतं की हे जे सगळं करणारी जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे ब्रह्म. आता हे ब्रह्म ही जी शक्ती आहे त्या शक्तीला डोळे पाहू शकत नाहीत, कारण ती डोळ्यांच्या मागे आहे. त्या शक्तीचं वर्णन वाचा करू शकत नाही, कारण ती शक्ती म्हणजे वाचेची वाचा आहे. ती शक्ती ऐकू येऊ शकत नाही, कारण पुन्हा तेच की ती कानाच्याही मागे आहे. तर ब्रह्माचं वर्णन करता येत नाही. ब्रह्माचं जर का वर्णन करता आलं तर ते ब्रह्म नव्हे, असं ह्या उपनिषदानं सांगितलं. की नेती नेती हे जे म्हटलेलं आहे ब्रह्माबद्दल की हे असं आहे का ब्रह्म, ते असं हे जे काय तुम्ही डिफाईन करू शकता ते डिफाईन करता आलं तर ब्रह्म नव्हे. अशा प्रकारे केन उपनिषद मध्ये ब्रह्माविषयी चर्चा केलेली आहे. आणि हे समजण्यासाठी एक कथा सांगितली. तर ही कथा आहे इंद्र, अग्नी आणि वायू या देवांची. हे तिन्ही देव गेले होते एका लढाईवर, जिंकले ते आणि जिंकून परत आल्यावर गप्पा मारतात. त्यावेळेला त्यांना असं अगदी मनातून वाटत असतं की कसं मी जिंकलोय, हे युद्ध मी जिंकलोय, माझ्या शक्तीनं मी हे युद्ध जिंकलोय, असं त्यांच्या मनामध्ये विचार आहेत. त्यावेळेला एक अत्यंत तेज तिथे समोर दिसतं. ते तेज दिसल्यावर इंद्र अग्नीला सांगतो की जाऊन पाहून ये बरं ते काय आहे. अग्नी तिथे जातो आणि विचारतो, म्हणजे तू कोण आहेस, असा प्रश्न विचारल्यावर त्या तेजामधूनच आवाज येतो की तू कोण आहेस. तेव्हा अग्नी सांगतो मी अग्नी आहे, मी काहीही जाळू शकतो. तेव्हा ते तेज एक काडी दाखवतं आणि म्हणतं ती काडी जाळून दाखव. गवताची काडी इथे पडली आहे, ती जाळून दाखव मला. अग्नी खूप प्रयत्न करतो पण त्याला काही जमत नाही. तो निराश होऊन परत येतो
मग इंद्र वायूला पाठवतो. पुन्हा वायूलाही तोच प्रश्न, तू कोण आहेस? तेव्हा वायू म्हणतो की मी वायू आहे आणि मी जोरात वाहू शकतो आणि मी जेव्हा जोरात वाहतो तेव्हा काहीही उडवू शकतो. पुन्हा त्या तेजातून आवाज येतो, ती काडी उडवून दाखव गवताची. वायू खूप प्रयत्न करतो पण त्याच्याच्यानं काही जमत नाही. निराश होऊन तोही परत येतो. मग इंद्राच्या लक्षात येतं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे आणि आपण अतिशय नम्रतेनं तिथे जायला पाहिजे. इंद्र नम्रतेनं तिथे जातो आणि इंद्र काही विचारणार तेवढ्यात ते तेज नाहीसं होतं. आणि त्या ठिकाणी एक देवी प्रकट होते. या देवीचं नाव आहे उमा हैमावती. उमा हैमावती म्हणजे पार्वतीच आहे ती. हिमाची मुलगी, हिमालयाची मुलगी हैमावती. आणि ही अशी एक तेजस्वी देवी तिथे येऊन इंद्राला म्हणते, तू ओळखलं नाही का हे काय आहे? तेव्हा इंद्र म्हणतो, नाही मला काही हे कळलं नाही. तेव्हा उमा ब्रह्म म्हणजे काय हे ह्या तिन्ही देवांना सांगते. तर ब्रह्म म्हणजे हे परब्रह्म आहे. ब्रह्मा विष्णू महेश मधलं ब्रह्म नव्हे. आणि ती हे सांगते की सगळा जो करता करविता जो आहे, करता करविता जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे ब्रह्म. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे युद्ध वगैरे जिंकून आलात, तर तुम्ही काही स्वतः ते जिंकला नाही. ती शक्ती तुमच्या आतमध्ये काम करत होती म्हणून तुम्ही जिंकला. आत्ता जे अग्नीला साधी एक काडी जाळता आली नाही किंवा वायूला ती काडी उडवता आली नाही. कशामुळे? कारण ती शक्ती आतमध्ये नव्हती म्हणून किंवा त्या शक्तीनं काम करून घेतलं नाही म्हणून. तर अशा प्रकारे कथेमधून ह्या उपनिषदातून ब्रह्म म्हणजे काय ह्याविषयी विचार मांडलेला आहे. आता कठोपनिषदाची आपण कथा बघूया. कठोपनिषद ही नचिकेताची कथा आहे. तर एक ऋषी आहेत वाजश्रवास नावाचे आणि त्यांचा मुलगा आहे नचिकेत. हा लहान मुलगा आहे, एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे. आणि ते वडील जे आहेत त्यांचं नाव उद्दालक अरुणी पण आहे. तर हे वडील जे आहेत ते एक यज्ञ करतायत, विश्वजित यज्ञ. आणि हे यज्ञ करताना खूप दान द्यायचंय, त्यांचं सगळं दान देऊन झालंय आणि मग सगळ्यात शेवटी ते जेव्हा दान द्यायला लागतात तेव्हा वांज गायींचं ते दान द्यायला लागतात. आता नचिकेत हे बघतो की आपले वडील जे देत आहेत ते वांज गायींचं दान ते घेणाऱ्याला काय उपयोग आहे त्याचा? मग घेणाऱ्याला जर का काही उपयोग होणार नसेल तर माझ्या वडिलांना पुण्य कसं मिळेल? वडिलांना पुण्य मिळाले पाहिजे म्हणून हा नचिकेता वडिलांकडे जातो आणि म्हणतो की बाबा तुम्ही माझं दान करा म्हणजे तुम्हाला पुण्य लाभेल. ते काही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत मुलाकडे. मग तरी तो आपला मागे लागतो, बाबा बाबा मला कुणाला दान करणार, माझं दान करा ना, कुणाला दान कराल सांगा ना. तर राग येतो त्यांना आणि ते एकदम रागाच्या भरात म्हणतात, जा मी तुला यमाला दान देऊन टाकले. आणि हा मुलगा खरंच समजतो आणि मग हा नचिकेता यमलोकात जातो. यमलोकात गेलाय तो, यमाच्या दारात उभा आहे आणि दार वाजवतो पण त्याला कोणी आत घेत नाही. तिथेच दारात बसून राहतो. 3 दिवस जातात. 3 दिवस हा उपाशी आहे मुलगा. लहान मुलगा आहे, 8 वर्षाचा. उपाशी आहे. आणि यम कुठे बाहेर गेलेले आहेत. 3 दिवसांनी ते परत येतात. आल्यावर बघतात की अरे, एक अतिथी आपल्या दारामध्ये उभा आहे आणि आपल्या घरातल्या कोणीही त्याची दखल घेतली नाहीये. त्याला खाऊ घातलेलं नाहीये, त्याला अन्नदान केलेलं नाहीये. यमाला फार वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. आणि यम नचिकेताला म्हणतात की ही माझ्याकडनं आता चूक झालेली आहे की माझ्या दारात आलेला अतिथी उपाशी बसलाय. तर ह्याचं निवारण म्हणून मला बरं वाटावं म्हणून मी तुला 3 वर देतो. तू 3 वर माग. तेव्हा हा नचिकेता हुशार आहे मुलगा बरं का. तो 3 वर माग म्हटल्यावर म्हणतो की मी आता इथून परत जाईन भूलोकावर. तर तेव्हा माझे वडील मला रागवतील. तर तसं व्हायला नको, त्यांचा राग शांत होऊ दे. किती हुशार आहे बघा. म्हणजे त्याला
तो सांगतोय की मी इथे काही मरायसाठी आलेलो नाहीये, मला जायचंय परत. तर ह्या वरामधून तो आयुष्य मागून घेतोय. मग यम म्हणतात तथास्तु, दुसरा वर माग. तेव्हा नचिकेता म्हणतो दुसऱ्या वरानं की मला अग्नीची माहिती द्या. तर ते पण सगळं ज्ञान यम नचिकेताला देतात. आता हे ज्ञान देणारा यम जो आहे तो ऋषीच आहे. आणि मग तिसरा वर माग म्हटल्यावर नचिकेता म्हणतो की तुम्ही यमलोकाचे स्वामी आहात, तर प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात मृत्यूनंतर काय होतं ते मला सांगा. ह्या वेळेला मात्र यम म्हणतो की तुला कशाला पाहिजे हे सगळं ज्ञान, जाऊन दे ना ते. त्यापेक्षा असं करतो की मी तुला राजा करतो, तुला भरपूर मोठ्या राज्याचा राजा करतो, हत्ती घोडे देतो, भरपूर धनधान्य देतो, भरपूर आयुष्य देतो, पुत्रपौत्र देतो. मग तुला काय हवं ते, हे कशाला पाहिजे तुला. पण हा नचिकेता जो आहे ना तो बधत नाही. त्याला त्या ज्ञानाचं इतकं गरज आहे, त्याला ते ज्ञान इतकं हवंय. तो म्हणतो मला दुसरं तिसरं काही नको, मला फक्त हे ज्ञानच हवंय, दुसरं काही नको. अशा प्रकारे परीक्षेत पास होतो नचिकेता. आणि मग यम सगळं ज्ञान नचिकेताला देतो. तर ह्या कठोपनिषदामध्ये एक उपमा जी दिलेली आहे शरीराला, त्याच्याविषयी आपण बघूया. तर शरीर म्हणजे रथ आहे असं सांगितलंय. शरीर म्हणजे रथ, त्या रथाला 5 घोडे जोडलेले आहेत. हे 5 घोडे म्हणजे इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. ह्या विश्वामध्ये, ह्या जगामध्ये हा असा रथ सोडून दिलेला आहे. आणि आपण कुठल्या प्रकारे हे जग जाणून घेतो, तर आपल्या 5 ज्ञानेंद्रियांतर्फे. आपल्याला जे काही डोळ्यांनी दिसतं ते एक स्पेसिफिक रेंज आहे, त्या रेंज मधलं दिसतं. त्याच्या पलीकडे इन्फ्रारेड किंवा अल्ट्राव्हायोलेट ते आपल्याला दिसत नाही. फक्त एक विंडो आहे, तेवढंच आपल्याला दिसतं. ऐकू येतात त्या फ्रिक्वेन्सीज पण ठरलेल्या आहेत, तेवढ्याच ऐकू येतात, त्याच्या पलीकडच्या अलीकडच्या ऐकू येत नाहीत. दुसरे कुठले प्राणी पाहिले तर त्यांच्याकडे जी ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत ती वेगळी आहेत, त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स वेगळे आहेत. आणि त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स वेगळे असल्यामुळे त्यांना दिसणारे हे जग वेगळं आहे. की सापाला सगळं थर्मल दिसतं, गरम, उष्ण, थंड अशा प्रकारचं चित्र दिसतं, अशा प्रकारचं जग दिसतं. किंवा पक्ष्यांचे डोळे जे आहेत ते आपल्यापेक्षा खूप जास्त तीक्ष्ण आहेत आणि त्यामुळे त्यांना दिसणारं जग हे आपल्यापेक्षा थोडं वेगळंच आहे. कुत्र्यांना ऐकू येणारं, कुत्र्यांना वास येणारं वेगळं जग आहे. एकूण काय तर आपण ह्या ज्या जगामध्ये वावरतो ते ह्या आपल्या 5 इंद्रियांनी, ह्या 5 घोड्यांनी आपण चाचपडत ह्या जगामध्ये वावरतो. ह्याच्या पलीकडे सुद्धा जग आहे पण ते आपल्याला माहिती नाहीये. या जगाशी आपण इंटरॅक्ट कसं करतो तर पंच कर्मेंद्रियांनी, हातांनी, जिभेने हे बोलणं जे आहे, आवाज तयार करणं जे आहे, हातांनी काही बदल करणं जे आहे, आपण स्वतः इथून दुसऱ्या ठिकाणी जाणं जे आहे, हे सगळं जे इंटरॅक्शन आहे ते इंटरॅक्शन आपण आपल्या 5 कर्मेंद्रियांनी करतो. आणि म्हणून आपल्या शरीराच्या रथाला जे घोडे आहेत ते हे असे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांचे. आता या रथामध्ये सारथी आहे, सारथी हा चालवतोय रथ. तर तो सारथी म्हणजे आपली बुद्धी आहे. आणि त्यांना ह्या सगळ्या इंद्रियांना पकडलंय ते मनानं. मन म्हणजे लगाम आहे. आणि ह्या रथामध्ये बसलेला कोण आहे, रथी कोण आहे तर तो म्हणजे आत्मा. हा आत्मा रथामध्ये आरूढ होऊन इथे हिंडत आहे. किती छान कल्पना दिलेली आहे ही, की बुद्धीचा मनावर कंट्रोल पाहिजे. तो जर कंट्रोल नसेल
तर हे सगळे घोडे कुठेही भरकटत जातील आणि हा आपला रथ कुठेही जाईल. तर तसं नाही व्हायला पाहिजे. रथ रस्त्यावरच राहायला पाहिजे आणि तो ठराविक गतीनं चालत राहायला पाहिजे. ही जी कल्पना मांडलेली आहे ती या कठोपनिषदामध्ये येते. त्याच्यामध्ये सांगितलंय आत्मा रथी आहे, शरीर रथाची बॉडी आहे, बुद्धी सारथी आहे आणि मन म्हणजे लगाम आहे आणि इंद्रिय म्हणजे घोडे आहेत की जे इकडे तिकडे फिरत आहेत. कठोपनिषदामध्ये आणखीन एक कल्पना सांगितली आहे ती म्हणजे श्रेयस आणि प्रेयस ह्याची, की कुठल्याही क्षणाला आपल्या समोर दोन मार्ग असतात. एक प्रेयस मार्ग म्हणजे प्रेमाचा, आपल्याला जे आवडतं ते, तो प्रेयस मार्ग. आणि दुसरा जो करेक्ट मार्ग आहे तो म्हणजे श्रेयस. श्रेयस्कर, आपल्यासाठी चांगलं काय आहे तो श्रेयस्कर मार्ग. आणि प्रत्येक वेळेला आपल्याला त्या दोन्हीपैकी एक निवडायचा असतो मार्ग. आणि हे श्रेयस काय आणि प्रेयस काय आणि त्यांच्या मध्ये मनाला जे द्वंद्व करायला लागतं, ह्याविषयीच तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तो हे युद्ध आहे की कुठला मार्ग निवडायचा. प्रेय काय आहे की छान आरामात उठावं, लोळावं, आळस करावा, हे प्रेयस असू शकतं. पण ते श्रेयस्कर आहे का? नाही. तर उठून कामाला लागलं पाहिजे, हे श्रेयस्कर आहे. तर अशा प्रकारे श्रेयस आणि प्रेयस ह्याविषयी पण कठोपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर एक प्रश्नोपनिषद आहे की ज्याच्यामध्ये पिप्पलाद ऋषींबरोबर त्यांचे 6 शिष्य यांची चर्चा आहे, प्रश्नोत्तर आहेत आणि ते जीवनाबद्दल ह्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणखीन एक तैत्तिरीय उपनिषद आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी माहितीतले असे काही श्लोक दिसतील की जसं मातृदेवो भव, हे ह्या उपनिषदात सांगितले की 3 देव सांगितलेले आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. की सगळ्यात पहिला देव जो आहे तो म्हणजे आपली आई, त्यानंतर आपले वडील ज्यांनी पोषण केलेलं आहे, आईनं शरीर दिलंय, वडिलांनी पोषण केलेलं आहे, आणि द्विज आहे ना की द्विज म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे, द्विज म्हणजे ज्यांची ज्यांची मुंज होते आणि पूर्वी सगळ्या वर्णांची मुंज होत असे. तर तो दुसरा जन्म आहे की आपल्याला, आपण शाळेमध्ये जातो आणि आपल्याला शिक्षण मिळतं, तो दुसरा जन्म आहे. तर हा जन्म देणारी आई कोण आहे? तर ते आपले आचार्य आहेत. आणि म्हणून ते पण आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो. किंवा आणखीन ह्याच्यामधले वाक्य आहे ते आहे सत्यम वदम धर्मम चर, की सत्य वदावं, नेहमी सत्य बोलावं आणि धर्मानं आचरण करावं. धर्मानं आचरण म्हणजे आपलं कर्तव्याला आपण चुकू नये. आपलं जे काय कर्तव्य असेल की आपण पुत्र म्हणून काय कर्तव्य आहे, पिता म्हणून काय कर्तव्य आहे, आई म्हणून काय कर्तव्य आहे, गृहिणी म्हणून काय कर्तव्य आहे, मी जिथे कुठे काम करतो तिथे माझं काय कर्तव्य आहे, सिटिझन म्हणून माझं काय कर्तव्य आहे, जे काय माझं कर्तव्य आहे ते करणं म्हणजे धर्म. तर धर्माचा मार्ग सोडू नये आणि नेहमी सत्य बोलावं, स्वाध्याय करावा. अशा प्रकारची शिकवण आपल्याला तैत्तिरीय उपनिषदातून मिळते. तैत्तिरीय उपनिषदामध्ये अजून एका गोष्टीबद्दल बोललेत आणि ते म्हणजे आपलं शरीर कसं आहे. तर ह्याच्यामध्ये बाहेरून आतमध्ये जात आहे की शरीर म्हटलं की काय, तर हे आपल्याला जे दिसतं ते, म्हणून त्याला म्हणलंय अन्नमय कोश, की हे अन्नावरती मोठं होतं. अन्नानं तयार होणारं जे मटेरियल फिजिकल बॉडी आहे ती अन्नमय कोश. आणि तेव्हा हे ऋषी म्हणतात की अन्नानं आपली बॉडी तयार होते, आपलं शरीर तयार होतं आणि मृत्यूनंतर ते शरीर दुसऱ्या कोणाचं तरी अन्न होतं. म्हणून अन्नात ज्याचा जन्म होतो आणि मृत्यूनंतर जे अन्न होतं असं हे शरीर आहे. त्याला अन्नमय कोश
असं म्हटलंय. आणि ह्याच्यामध्येच असं सांगितलेलं आहे की अन्न म्हणजेच ब्रह्म आहे. त्यानंतर मग ते ऋषी अजून आत जातात आणि म्हणतात की नाही, हे शरीर म्हणजे मी असं नाही, तर प्राण म्हणजे मी आहे. प्राण म्हणजे आपला श्वास जो चाललेला आहे, तो श्वास म्हणजे मी आहे. मग त्याही नंतर आतमध्ये जाऊन ते म्हणतात की नाही नाही, फक्त श्वासोश्वास म्हणजे मी नाही, तर त्याच्याही पलीकडे मी आहे. तो म्हणजे मनोमय कोश, मन म्हणजे मी आहे. तिथेही ते थांबत नाहीत. ते म्हणतात नाही, ह्याच्याही पलीकडे आणखीन काहीतरी आहे की ज्याला मी म्हणतो, आणि ते म्हणजे विज्ञानमय कोश आहे. विज्ञान म्हणजे आपलं इंटलेक्ट, आपले इंट्युशन, हे म्हणजे विज्ञानमय कोश. आणि त्याही पलीकडे ते जाऊन म्हणतात की नाही नाही, त्याच्याही पलीकडे मी आहे. की मी म्हणजे जे असं म्हणतं की हे शरीर माझं आहे, हे प्राण माझे आहे, ही बुद्धी माझी आहे, असं म्हणणारे जी शक्ती आहे ती त्या मनाच्याही आतमध्ये आहे, विज्ञानमय कोशाच्याही आतमध्ये आहे. आणि ती काय आहे, तर ती म्हणजे आनंदमय कोश आहे. तर अशा प्रकारे तैत्तरीय उपनिषदामध्ये याच्यावरती बराच उहापोह केलेला आहे. छांदोग्य उपनिषद याच्यामध्ये एक कथा येते छान. ती कथा आहे उद्दालक अरुणी आणि श्वेतकेतू यांची. तर उद्दालक अरुणी यांचा मुलगा आहे श्वेतकेतू. तो शिकून आलेला आहे, गुरुगृहातून आलेला आहे, 12 वर्ष शिकलाय, त्याच्या गुरुकुलातला सगळ्यात हुशार विद्यार्थी. आणि त्याला थोडीशी गर्भाची बाधा झाली. आता ह्या उद्दालक अरुणींना वाटायला लागतं की आता ह्याची बाधा कशी काय घालवायची. आणि मग त्यानंतर त्या दोघांमध्ये झालेला जो संवाद आहे, तो संवाद म्हणजे छांदोग्य उपनिषद. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान असं आहे की उद्दालक अरुणी श्वेतकेतूला सांगतात की तुला समजा जर का मातीचं ज्ञान झालं, तर मातीपासून जे जे तयार झालेलं आहे, मडकं असेल, पातेलं असेल, गाडगं असेल, त्या सगळ्याचं तुला ज्ञान होणार. किंवा तुला कागदाचं जर का ज्ञान झालं की कागद कसा आहे, तर तुला पुस्तकाचं, वहीचं, स्क्वेअर लाईन्स असलेलं किंवा डबल लाईन्स असलेलं कुठल्याही प्रकारच्या वहीचं, पुस्तकाचं तुला ज्ञान होईल. म्हणजे कसं की एखादं पान जर का त्याच्यावरती पाणी पडलं तर भिजतं, त्याला आगीशी संपर्कात आला तर त्याला लगेच आग लागते. हे जे कागदाच्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच ह्या सगळ्या वस्तूंना ऍप्लिकेबल आहेत, कागदापासून तयार झालेल्या. म्हणून कागदाचं ज्ञान झालं तर त्या सगळ्या कागदापासून तयार होणाऱ्या वह्या, पुस्तकांचं ज्ञान होतं. सुवर्णाचं ज्ञान झालं तर सगळ्या अलंकारांचं ज्ञान होतं, पाटल्या, पिलवर, तोडे, काय अंगठी असेल, कानातलं असेल, त्या सगळ्याचं ज्ञान होतं. कारण सुवर्ण जर का अमुक इतक्या टेम्परेचरला वितळतं हे माहिती असेल, तर तो कुठलाही अलंकार असू दे, तोही त्या टेम्परेचरला वितळणार आहे. तर अशा प्रकारे हे उद्दालक अरुणी श्वेतकेतूला सांगतात की तुला जर ब्रह्माचं ज्ञान झालं, तर त्या ब्रह्मापासूनच हे सगळं जग तयार झालंय. आणि म्हणून एक ब्रह्माचं ज्ञान झालं की तुला दुसरं काहीही जाणून घ्यायची गरज नाही, तुला सगळं ज्ञान प्राप्त होईल. आणि श्वेतकेतू, ते ब्रह्म म्हणजेच तू आहेस, तत्वमसी. तर हे तत्वज्ञान छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक फार सुंदर गोष्ट येते, ती गोष्ट आहे सत्यकाम जाबाला याची. तर हा जाबाला नावाचा मुलगा आहे. जबाली स्त्रीचा मुलगा म्हणून त्याचं नाव जाबाला. तर हा जबाला लहान मुलगा आहे, तो रोज बघतो की ह्या एक गुरुकुल आहे आणि तिथे गुरु मुलांना शिकवतायत. तो बघतो त्याला वाटतं आपणही शिकावं. मग तो जातो त्या गुरूंकडे आणि म्हणतो की मलाही शिकवा, मलाही तुमच्या शाळेमध्ये घ्या. ते म्हणतात ठीक आहे, तू आधी तुझ्या आई वडिलांची परवानगी घेऊन ये, तुझं नाव काय, तुझं गोत्र काय, ही सगळी माहिती आण, मग मी तुला शिकवतो. तो जातो आईकडे आणि आईला सांगतो हे सगळं मला शिकायचंय, आणि त्यांनी सांगितलं की आधी आईची परवानगी आण. तर तुझी परवानगी आहे का? ती म्हणते हो आहे. मग तो म्हणतो मग मला आता अजून एक त्यांनी विचारलंय की माझे वडिलांचं नाव काय, माझं गोत्र काय, ते सांग. तर त्याची आई त्याला म्हणते की अरे मी गणिका आहे आणि मी अनेक पुरुषांच्या सहवासात आलेले आहे, त्यामुळे मला तुझे वडील कोण हे मी सांगू शकत नाही. हा मुलगा परत येतो दुसऱ्या दिवशी गुरूंकडे
आणि तो हे सगळं खरं खरं सांगतो की हे असं असं आहे, मला माझ्या वडिलांचं नाव माहिती नाही, मला माझं गोत्र माहिती नाही, मला माझी जाती माहिती नाही, पण मला शिकायचंय आणि माझ्या आईनं परवानगी दिलेली आहे शिकायची. ते म्हणतात ठीक आहे, आणि त्याला ऍडमिशन देतात, प्रवेश देतात, आणि तो त्या पाठशाळेमध्ये येऊन शिकायला लागतो. त्यावेळेला त्याचे गुरु सांगतात की शिकण्यासाठी काय लागतं, तर शिकण्यासाठी जी योग्यता लागते, ज्ञान मिळवण्यासाठी जी योग्यता लागते, ती योग्यता म्हणजे सत्याची कामना, की सत्य जाणण्याची तळमळ ही त्या मुलामध्ये आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सत्य जाणल्यावर ते एक्सेप्ट करणं, की ते कितीही कटू असू दे, ते एक्सेप्ट करता यायला पाहिजे. आजकाल आपण असं बघतो की एखादा पत्रकार असेल आणि त्याला सत्य कळलं तरी तो एक्सेप्ट करेल किंवा ते छापेल अशी परिस्थिती नाहीये. किंवा अनेकांना सत्याची कामनाही नसते की काय नक्की घडलंय हे नकोच आहे, फक्त काय करायचंय, एक ब्रेकिंग न्यूज तयार करायची, मग ते खोटं सांगितलं तरी चालेल, असं आपण बघतो आजकाल. तर ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलंय की कुठलंही ज्ञान प्राप्त करायचंय, मास कम्युनिकेशनचं तुम्हाला ज्ञान घ्यायचंय, जर्नलिस्ट व्हायचंय, कुठलंही, हे मी एक उदाहरण म्हणून घेतलं, कुठलंही शाखा असू दे, कुठल्याही शाखेचं ज्ञान पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तुमचे IQ नाही, ती तुमची ऍटिट्यूड जास्त महत्वाची आहे, सत्य कामना जास्त महत्वाची आहे. आणि म्हणून ते गुरु ह्या मुलाचं नाव ठेवतात सत्यकाम जबाला. जबालेचा मुलगा म्हणून जबाला, आणि हा सत्याची कामना करणारा मुलगा म्हणून सत्यकाम. तर अशी ही गोष्ट छांदोग्य उपनिषदामध्ये येते. इथे आपल्याला दिसतं की इथे जातीशी काही संबंध नाहीये. सगळ्या जातीच्या, सगळ्या वर्णाच्या लोकांना, ज्यांच्याकडे सत्य कामना हा गुण आहे, त्यांना ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे. आणखीन एक उपनिषद आहे ते म्हणजे बृहदारण्यक उपनिषद. हे नावावरूनच कळतं की खूप मोठं उपनिषद आहे, बृहत मोठं उपनिषद आहे. आणि ह्या उपनिषदामध्ये अनेक कथा येतात. तर त्याच्यामधली एक कथा आपण इथे बघू की जनक राजा आहे आणि जनक राजानं एक मोठी सभा भरवली आहे. ही विद्वानांची सभा आहे, विद्वानांना निमंत्रण गेलेलं आहे, असे अनेक विद्वान येऊन बसले, आणि ह्या विद्वानांमध्ये जनकाने प्रश्न विचारलाय की इथे जो कोणी सगळ्यात हुशार आहे, सगळ्यात विद्वान आहे, त्यानं येऊन मी इथे ज्या सहस्र गायी ठेवलेल्या आहेत त्या सहस्र गायींचं दान घ्यावं. ह्या सगळ्या विद्वानांमध्ये कोणाची हिंमत होत नाही उठायची की मी सगळ्यात विद्वान आहे म्हणायची. पण त्यावेळेला याज्ञवल्क्य ऋषी मात्र उठतात आणि ते आपल्या शिष्याला सांगतात, बाळ, ह्या सगळ्या गायी वळव रे, आपल्या घराकडे घेऊन जा. ते इतक्या कॉन्फिडेंटली हे सांगतात, तेव्हा सगळे मग इतर जमलेले ऋषी प्रश्न विचारायला लागतात. तिथे त्यांच्यामध्ये वाद होतो आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं एक योग्य उत्तर देऊन याज्ञवल्क्य सगळ्यांचं समाधान करतात. ह्या इथे जमलेल्या विद्वानांमध्ये एक पंडिता आहे आणि ती पंडिता म्हणजे गार्गी. आणि मग गार्गी सुद्धा प्रश्न विचारते याज्ञवल्क्यांना, आणि मग ह्या दोघांची जी प्रश्नोत्तरं झालेली आहेत ती प्रश्नोत्तरं सुद्धा ह्या उपनिषदात आलेली आहेत. या उपनिषदातच याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी जी आहे मैत्रेयी नावाची, त्यांचे दोघांचे पण संवाद आलेले आहेत. हे पण संवाद जे आहेत ते अध्यात्मपर, तत्वज्ञानपर असे संवाद आहेत. तर आपण अगदी सुरुवातीला जे पाहिलं होतं की उपनिषदांमध्ये लहान मुलं आहेत नचिकेतासारखी, त्याच्यानंतर वृद्ध आहेत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत आणि सगळ्या वर्णाचे ऋषी आहेत. तर इथे आपल्याला ह्या कथेमध्ये दिसतं की मैत्रेयी आणि गार्गी सारख्या अत्यंत विद्वान पंडिता ह्या काळात होत्या, त्यांचा उल्लेख उपनिषदांमध्ये आलेला आहे. त्याशिवाय आपल्याला असंही दिसतं की ही गार्गी जी आहे तिला
शिक्षण मिळालेलं आहे आणि तिला पंडिता म्हणून मान्यता मिळालेली आहे, तिला पंडितांच्या सभेमध्ये निमंत्रण आले आहे आणि ती तिथे मोकळेपणाने वाद पण घालू शकते. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला हे उपनिषद काळामध्ये दिसतं. मुंडकोपनिषद ह्या उपनिषदामध्ये एक अतिशय सुंदर मंत्र आहे आणि तो मंत्र आहे 2 पक्ष्यांचा. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षम परिश्वसाजते. की 2 पक्षी आहेत जे एकाच झाडावर बसलेत. एक पक्षी आहे तो थोडा उंचावर आहे आणि तो सगळं फक्त पाहतो, तो कुठलेही फळ खात नाही. दुसरा पक्षी मात्र आहे तो थोडा खाली आहे, पण तो त्या झाडाची फळं खातो आणि ती फळं जी आहेत ती कडू गोड आहेत. गोड फळ खाल्लं की त्याला आनंद मिळतो आणि कडू फळ लागलं की त्याला दुःख होतं. असा तो सुख दुःख भोगणारा पक्षी आहे. आणि दोघही सुपर्ण आहेत. सुपर्ण म्हणजे सुंदर पंख आहेत, शक्तिशाली पंख आहेत. असे हे 2 सुंदर पक्षी आहेत आणि एकसारखे आहेत, समान आहेत आणि एकमेकांचे सखे आहेत. तर हे जीव आणि शिव आहेत. तर हा जीव म्हणजे कसा आहे की तो कर्म करतो आणि कर्माची फळं भोगतो आणि ती फळं भोगताना त्याला सुख दुःखाची प्राप्ती होते. आणि शिव जो आहे किंवा ब्रह्म जो आहे तो मात्र ह्या सगळ्याकडे साक्षी भावाने पाहत असतो आणि त्याला कशाच सुख दुःख होत नाही. तर हे सांगण्यासाठी हा एक अतिशय सुंदर उदाहरण या उपनिषदामध्ये दिलेलं आहे. ह्याच उपनिषदामध्ये ओंकार बद्दल पण म्हणजे ओम ह्या उच्चाराबद्दल खूप चर्चा केलेली आहे. किंवा सत्यमेव जयते हे वाक्य जे आहे ह्या भारताचा मोटो आहे. तर हे वाक्य पण आपल्याला मुंडकोपनिषदामध्ये दिसतं. यामध्येच अजून एक मंत्र आहे. हा मंत्र आहे की अभ्यास कसा करावा. तर हा अभ्यास इथे अध्यात्माविषयी सांगितलाय, पण तो कुठल्याही विद्यार्थ्याला ऍप्लिकेबल आहे. कोणालाही अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास कसा करावा हे या मंत्रामध्ये दिसतं. हा मंत्र सांगत आहे की उपनिषद जे आहे ते उपनिषद म्हणजे धनुष्य आहे. ते महाअस्त्र आहे. अस्त्र म्हणजे मिसाईल सारखं आहे की जे फेकून मारायचंय. शस्त्र जे हातात धरायचं असतं ते. तलवार हे शस्त्र आहे, खड्ग हे शस्त्र आहे, पण गदा ही पण शस्त्र आहे. पण धनुष्य बाण जे आहे तो बाण सोडतो म्हणून ते अस्त्र आहे. तर उपनिषद हे महाअस्त्र आहे आणि त्याच्यावर चढवलेला जो बाण आहे तो बाण म्हणजे आपलं मन आहे. आणि त्या मनाला, त्या बाणाला जी धार आहे ती धार उपासनेने येते, ती धार अभ्यासाने येते. तर अशा प्रकारे मनाचा बाण उपनिषदाच्या धनुष्यावर चढवून आपल्याला लक्ष जे गाठायचं आहे ते लक्ष आहे ब्रह्म किंवा अल्टिमेट ट्रुथ. आणि त्याच्यामधून तो मनाचा बाण ब्रह्मावरती सोडून त्याच्याशी आपल्याला तादात्म्य पावायचं आहे. अशा प्रकारची उपमा मुंडकोपनिषदामध्ये दिलेली आहे. उपनिषदांमध्ये 4 महावाक्य सांगितलेली आहेत आणि ती महावाक्य आहेत अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. हे ज्ञान होणं अहम ब्रह्मास्मी. तत्वमसी, ते ब्रह्म म्हणजेच तू आहेस. अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. आणि प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञान ही ब्रह्म आहे. तर अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचं तत्वज्ञान आणि अनेक चर्चा उपनिषदांमधून केलेल्या दिसतात. बरेचशी उपनिषद अगदी लहान लहान आहेत, 12 मंत्राची, 14 मंत्राची, 18 मंत्राची, आणि काही काही उपनिषद मोठी आहेत, बृहदारण्यक उपनिषदासारखी. पण हे अतिशय सुंदर लिटरेचर आहे भारताचं, ज्याच्यामध्ये जे वाचून मनाला शांती मिळेल किंवा आपल्याला कुठे जायचं आहे ते मार्ग दाखवणारं जे लिटरेचर आहे ते म्हणजे हे उपनिषद आहे. उपनिषदांच्या बाबतीत
आणखीन एक विचार करायचा म्हणजे त्यांचा काळ कुठला आहे. आपल्याला असं दिसतं की उपनिषदांमध्ये अनेक गुरु शिष्य सांगितलेले आहेत, गुरु शिष्य परंपरा सांगितलेल्या आहेत. एका उपनिषदामध्ये तर मागचे 60 गुरु सांगितलेले आहेत. तर त्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की साधारणपणे 2000 वर्षांचा तरी हा काळ गेलेला असेल आणि फार मोठा काळ आहे की ज्याच्यामध्ये लोकांनी तपश्चर्या केलेली आहे, अभ्यास केलेला आहे आणि त्यांचे हे विचार मांडलेले आहेत. तर उपनिषदांचा हा खरं तर एक महासागर आहे. एकेका उपनिषदात डुंबावं असे हे उपनिषद आहेत. पण वेळेअभावी इथे आता थांबायला हवं. तर आपण उपनिषदातली एक प्रार्थना म्हणून इथे थांबूया. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम.